नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट. राज्यातील महत्त्वपूर्ण बाजार समितीतील आजचा कांदा बाजारभाव, महाराष्ट्रामध्ये लासलगाव असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव, त्याचबरोबर पारनेर कांदा बाजारभाव असेल, अहिल्यानगर संगमनेर कांदा मार्केट असेल, राज्यातील महत्त्वपूर्ण बाजार समितीतील लेटेस्ट कांदा बाजारभाव रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. पहिलं आपण बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट. अमरावती मार्केट 367 क्विंटल अवकाळी 600 रुपये ते 2400 रुपये प्रति क्विंटलचा अमरावती बाजार समितीतील आजचा कांदा बाजारभाव. सरासरी दर 6 ते 24 रुपयापर्यंत अमरावती बाजारावरची अपडेट आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये 24,200 क्विंटल अवकाळी 500 रुपये ते 1711 रुपये. पिंपळगाव बसवंतचा कांदा बाजारावर सरासरी दर 5 ते 17.11 रुपयापर्यंतचा पिंपळगाव बसवंतचा कांदा बाजारावरची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर 7,627 क्विंटल अवकाळी 500 रुपये ते 1,680 रुपयापर्यंतचा कोल्हापूरचा कांदा बाजारभाव. सरासरी दर 5 ते 16.8 रुपयापर्यंतचा कोल्हापूरचा बाजारभावाची अपडेट आहे. सरासरी दर पुण्यामध्ये 13,163 क्विंटल अवकाळी 500 ते 1,611 रुपये प्रति क्विंटलचा पुण्याचा बाजारभावाची अपडेट. सरासरी दर 5 ते 16.11 रुपये पुण्यामधील बाजारभावाची अपडेट. पारनेर 12,853 क्विंटल अवकाळी 500 रुपये ते 1,750 रुपयापर्यंत पारनेरचा कांदा बाजाराची अपडेट. सरासरी दर 5 ते 17.5 रुपयापर्यंत पारनेरमधील बाजारभावाची अपडेट आहे. सोलापूर 33,872 क्विंटल अवकाळी 600 रुपये ते 1,850 रुपयापर्यंतचा आजचा सोलापूरचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये कोल्हापूर 1,500 रुपये, छत्रपती संभाजीनगर 1,200 रुपये, मुंबई 1,500 रुपये, खेड चाकण 1,300 रुपये, शिरूरमध्ये 1,700 रुपये, सातारा 1,400 रुपये, येवलामध्ये 1,200 रुपये, अमरावती 2,400 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. भुसावळमध्ये 1,000 रुपये, सिन्नरमध्ये 1,200 ते 1,500 रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे. पिंपळगाव, बसवंत, औरंगाबाद, भेंडाळी या ठिकाणी सुद्धा चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो. राज्यातील महत्त्वाच्या बाजारभावातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.